लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा राजकीय प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे। भाजपचा गड काबीज करणारे शृंगारे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले। मात्र आता त्यांनी काँग्रेसलाही रामराम ठोकला आहे। पुढे ते कोणता मार्ग स्वीकारणार तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिसच्या या विशेष व्हिडिओमध्ये। सुधाकर शृंगारे 2019 मध्ये भाजपकडून लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले। त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल 3.25 लाख मतांनी पराभूत केले। याआधी ते वडवळ जिल्हा परिषदेचे सदस्य होते। मात्र त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसकडून जोरदार टीका झालीच, पण भाजपच्या अंतर्गत गटातही नाराजी होती। याचा परिणाम 2024 लोकसभा निवडणुकीत झाला, जिथे काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केलं। या पराभवानंतर शृंगारे यांचा काँग्रेसकडे कल वाढला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि भाजपवर सडकून टीका केली, पण त्यांच्या या निर्णयाचा फारसा प्रभाव विधानसभा निवडणुकीत पडला नाही। विधानसभा निवडणुकीत लातूर शहर वगळता काँग्रेसला मोठा फटका बसला, तर महायुती भक्कम झाली। केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी महायुतीचे सरकार आले। यामुळेच कदाचित सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेस सोडल्याचे जाहीर केले असले तरी पुढे काय करणार याबाबत त्यांनी अजून कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। सुधाकर शृंगारे यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे। ते पुन्हा भाजपमध्ये जाणार की नवा पर्याय शोधणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। बाकी तुमच्या मते सुधाकर शृंगारे कोणत्या पक्षात जाणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लिस।